प्रमाणे यंदा याही वर्षी आपण इथे पोहोचणार. नाही, अतिशय खूप चांगल्या प्रकारे साई युवक मित्र मंडळ त्याचे अध्यक्ष संस्थापक अजय व त्याची संपूर्ण टीम गेले अनेक वर्ष इथं साई भंडारा करते आणि लोकांची सेवासुद्धा करते आणि भंडारा तर असो पण लोकांच्या हितागितासाठी कामासाठी तत्पर राहणारा हा एक मुलगा अजय म्हणून आपल्या त्याची टीम इथं कायम स्वरूपी असते आणि असेच लोक त्याच्या मागे उभं राहून अनेक प्रत्येक वर्षी भंडारा तर होत राहतात पण त्याचं कार्यही खूप चांगलं आहे. असेच लोक माझी ईश्वरचरणी ही प्रार्थना असेल की येणारं पुढचं भविष्य त्याला चांगलं घडो. युवा आता आजकाल नशेच्या आधी फार दिसत आहेत आणि अशामध्ये आता काही युवा असे पण आहेत की साई पालखीमध्ये आमसून ते भाग घेतात आणि शिर्डीला जातात दर्शनासाठी. आणि आताच आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा युवकांनी सांगितलं की आम्हाला फार आनंद वाटतो, शांती वाटते आणि अनेक बदलाव आमच्यामध्ये आलेले. किती फार महत्वाचं. बघा, बाबांचं तुम्हाला कार्य माहिती आहे साईबाबांचं की त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी काम केलं. ते एक दैवत रूप होतं आपलं आणि दैवत होते की ज्यांनी कधीच लोकांच्या कार्यासाठी कधी मागे हटले नाही, लोकांच्या हितागितासाठी लोकांच्या सेवेसाठी तत्पर होते. त्यांचेच ते सगळं मार्गदर्शनाखाली आपल्या युवकांनी चाललं पाहिजे. कारण नशा आजच्या टायमाला जे पण नशा करतील ते त्यांच्या आईवडिलांना पण फसवतात, समाजाला पण फसवतात आणि फ्युचर त्यांचं काय नाही आहे. जेवढं आपल्या लोकांच्या मध्ये राहून जे लोकांची सेवा करण्याचं जे यश आहे ते नशा पाण्यामध्ये करण्यात नाही आहे. पण माझं एक मत आहे, जसं अजयचं काम आहे आता आज तुम्ही बघत असाल तर युवकांमध्ये माझंही तसंच काम आहे की आपण युवकांना कधीही पुढे आणत असतो. ते नशा वगैरे हे न करता युवकांनी चांगल्या कामासाठी पुढे यावे, माझी हीच विनंती युवकांना. ज्या प्रकारे युवकांना आज रोजगाराची फार गरज आहे, रोजगारही उपलब्ध झाले पाहिजे जेणेकरून युवा पण सक्षम होईल. बघा, आज सरकार तुम्ही बघताय की सरकार फुटीर सरकार झालेली आहे. किती लोकांना फोडले, किती पक्ष फोडले, पण असं होतंय ते फक्त पक्ष फोडण्यामध्ये लागले, पण लोकांच्या हितासाठी काय काम चालू काहीच नाही आहे. आज युवक बेरोजगार आहे, कंपन्या फक्त डावच जातात, कंपन्या तर सगळ्या गुजरातला चालल्या आहेत. मग इकडल्या युवकांना भेटणार कसा रोजगार? सरकारने काहीतरी पावलं उचलले पाहिजे त्याच्यासाठी. आज मोठा भंडारा इथे ठेवण्यात आलेला आहे. अनेक भाविक सध्या इथे पोहोचत आहेत, त्या भंडाऱ्याचा आस्वादही घेत आहेत. काय सांगतो? नाही, मी सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि अजयचा पण धन्यवाद करतो की भाविक एवढे जमा आहेत आणि एवढे लोक. मला तर माझ्या याच्या अगोदर पण खूप लोक इथं होते, तर त्या प्रत्येक वर्षी एवढे लोक इथं असतात आणि येणारं हे वर्ष पण त्याचं पुढचं वर्ष पण असेच कार्य त्याच्या हाताने चालू राहतं. परंतु आता राजकारण बघायला गेलं तर धर्माचं राजकारण केलं वाटतं. धर्माचं राजकारण हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी एक मराठी मुस्लिम, मला कोणच बोलणार आहे मी मुसलमान, पण आपण शिव छत्रपती या महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्रात आपण जन्मतो त्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला माहिती आहे. जो मुसलमान इथं महाराष्ट्रात जन्मतो तो मराठी मुस्लिम आहे, तो शिव छत्रपतींना मानणारा मावळा असतो. कारण आपण बघाल हे फक्त गिनेचेने जे जे पदाधिकारी आहेत ते राजकारण करतात, ते पक्षाचे राजकारण करतात, पक्षवाले करतात. आज तुम्हाला माहिती कोणता पक्ष राजकारण करते जातीभीतीचं? हे जातभीत काय नाही आहे बघा, माणूस की सर्वात मोठी जाते, हे जात वगैरे काही नाही. कारण मीही माझ्याकडे 90% माझी जी मैत्री आहे ते सगळे मराठी लोक आहे, हिंदू लोकच आहे. असं काही नाही, माझ्या घरात येऊन जेवतो मी, त्यांच्या घरात जाऊन जेवतो, रक्त सगळ्यांचं एकच आहे. काय हे फक्त नाटकं आहे या लोकांची आणि काय नाही, हे फक्त लोकांचं राजकारण करायचं, त्यांच्या जाती धर्माची जे पोळी आपली भाजायची आणि आपलं राजकारण पूर्ण करून घ्यायचं. हे काही नाही आहे, मी तरी मानत नाही. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थाटामाटात साई उत्सव साजरा होत आहे आणि साई सेवक मित्र मंडळ अजय भाऊ महाबळे हे असंच दरवर्षी काहीतरी वेगळं नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. याही वर्षी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. काय साई चरणी मागितलं बाबांना? साई चरणी बाबांना सांगितलं लक्ष असू द्या आणि त्यांचं लक्ष नेहमी असतंच. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत आहे सर्व साई भक्त. हे आपले भरत शेठ गोगावले आमचे इकडचे आमदार आहेत, मी पण रायगडचं आहे. ते त्यांचे काही दुखापत झाले पाहायला, त्यामुळे ते आले नाही आणि असाच आपला 3 वर्षापासून भंडारा चालू आहे. त्यामुळे साई सेवा मित्र मंडळ यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असेच प्रोग्राम राबवा जेणेकरण अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि अन्नदान व्हायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. कारण आपण कुणाला दान दिलं तर आपल्याला देव डबल देतो. कारण आपण पण समाजाचे काय गुण आहेत, त्यांना गुण फेडण्यासाठी अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे एवढं सांगतो. आणि तरुण मुलांना मी
पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. एकत्रित अशा तरुण मुलांच्या पाठीमागे भक्कम हात असणं गरजेचं आहे, जेणेकरून युवांना पण कुठेतरी प्रेरणा भेटेल आणि ते अजून जोमाने काम करतील असं वाटतं का? हो, नक्की वाटेल, कारण की त्यांच्या मागे माननीय परमेश्वर कदमचा हात आहे आणि भगतसिंग गोगावले आणि इतर तुमचे मित्रमंडळी असतील आपलं इम्रान भाई असे सारखे यांचा हात आहे आणि यांच्यामुळे ते पुढे जात आहेत. प्रत्येक मोठ्या लोकांचा आशीर्वाद लागतो, जसं आपल्याला आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद लागतो त्याचप्रमाणे हे पण मोठे समजून त्यांचा आशीर्वाद यांना लाभेल असे मी ईश्वरच्या अंगी साईबाबाच्या अंगी प्रार्थना करतो. धन्यवाद. रखा गया है हर साल की तरह, क्या कहेंगे? ये लोग जो काम कर रहे हैं बहुत अच्छा काम कर रहे हैं. आई थिंक ये सब पूरा कम्युनिटी को इकट्ठा करना और ये सब अरेंज करना बहुत बड़ी बात है. तो उस हिसाब से हम लोग भी साई के भक्त हैं, तो इसलिए हर बार आते हैं. तो थैंक यू हम लोग को इनवाइट करने के लिए, और काफ़ी अच्छा लगा ये सब जो इंतज़ाम किया हुआ है, काफ़ी अच्छा था. तो क्या मांगा साई बाबा? वो तो बोल नहीं सकते, पर जो मांगा है अच्छा मांगा है, सब फैमिली के पीस के लिए बस वही मांगा हुआ है. बाबा का हाँ, इट्स ऑल थैंक्स टू अजय. एवरी ईयर हम लोग आते हैं इधर. अजय का ये जो सेटअप है बहुत अच्छा है करके, एंड काफ़ी अच्छा लगता है एवरी ईयर इधर आके, एंड वी आर वेरी ग्लैड ये हम लोग को एवरी ईयर यहाँ पे इनवाइट करता है. थँक्यू. आज साई भंडारा पण ठेवण्यात आलेला आहे. मनाची पालखी साईसेवक मित्रमंडळ हृदयातले सर्व अनेक वर्ष आमचे मित्रबंधू या कार्यक्रमाला येत असतो. आणि या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये जो भंडारा ठेवला जातो, म्हणजे खरोखर साईंचा जो प्रसाद आहे तो आपल्या सर्वसामान्यांपर्यंत म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोचतोय. आणि अजयच्या आणि त्याच्या सर्व मित्रमंडळींच्या माध्यमातून हा कार्यक्रम खरोखर केला जातो. नुसतं शो शायनिंग आणि लाईटिंग न करता अन्नदान करण्याचं पवित्र काम पण ते करतायत, याचं खरोखर आम्हाला खूप समाधान वाटतं. आणि या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला आपल्या समाजातले म्हणजे बघायला गेलं तर ईशान्य मुंबईचे आपले खासदार संजय भाऊ, त्याच्यानंतर आपले इम्रान भाई, त्याच्यानंतर रायगडची मुलूक मैदानी तोप आपले भरतशेठ गोगावले साहेब हे देखील येत असतात. आणि आत्ताच आम्ही भरत शेठशी फोनवर बोललो, त्या शेठच्या थोडं पायाला दुखापत झालेली आहे, त्यांना शुगरचा त्रास आहे, त्यामुळे त्यांना पण कुठून तरी मनातून खूप वाईट वाटलं. ते म्हणजे अजयशी माझं बोलणं झालं आहे, मगाशीच गौरवशी पण बोलणं झालं आहे, त्यामुळे शेठला जमणार नाही. परंतु खासदार साहेब बोला, इम्रान भाई बोला आणि इथले नगरसेवक वगैरे सगळे येतात. आणि अजयने असेच कार्यक्रम करत राहू याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. एवढं काय सांगाल, किती वर्षापासून आपण साई भंडारा इथे आयोजित करतो? आता आपलं तर दुसरा वर्ष आहे. अच्छा, कशी ही कल्पना आपल्या मनात आली आणि आपण ही सुरुवात केलेली? नाही, आम्ही पहिल्यापासून साईबाबा लहानपणापासून साईबाबाचे भक्त आहे. आणि आम्ही असा शिर्डी जातो, आमचा एक असा मला विचार आला की चला आपण पण काहीतरी करूया लोकांसाठी, की आपण पण एक भंडारा ठेवूया आणि लोकांना प्रसादाचा लाभ देऊ. आपण तर सिटीमध्ये जाऊन प्रसादाचा लाभ घेतो, पण आपण पण आपल्या बिल्डिंगच्या खाली भंडारा करून लोकांना पण आपल्या प्रसादाचा लाभ द्यावा असं मी विचार देशील, कारण की आता युवा पण पालखी असेल, साईचा भंडारा असेल, अनेक पूजा असेल, त्याच्यामध्ये युवा पण आता मोठ्या प्रमाणात भाग घेत असतात. सर्व युवा आम्हाला चांगला सपोर्ट करतात, त्यांचं सर्वांचं मार्गदर्शन खाली आमच्या मंडळात चालतं. आम्ही सर्व युवांना प्रोत्साहन देतो, पुढे आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला मोठं करतो आणि आमच्या सोबत आम्ही सर्व सोबत घेऊन जातो. अजून काय काय कार्यक्रम इथे आयोजित होत असतात? आम्ही सर्व क्रिकेटचा टुर्नामेंट ठेवतो, त्या छोटे मोठे लोकांना काय अडचण असेल, हॉस्पिटल असेल, आम्ही सर्व सहकार्य करतो, सर्वांची मदत करतो. आमची पूर्ण टीम पूर्ण सहकार्य करते. लोकांची मदत भेटते का? हा, लोकांच्या मदत कोरोना काळामध्ये पण आम्ही खूप राशन वाटलं, सर्व खूप केलं. म्हणजे कोण असं आहे जो मदतीला पुढे येतो? आमचे आमदार मंत्री भरतशेठ गोगावले कॅबिनेट मंत्री आहेत, खूप आम्हाला सहकार्य करतात. वेळोवेळी आमच्या काय अडचण असली फोनवरती आम्हाला सामना असं करा, मार्गदर्शन करणं सहकार्य. आणि इम्रान भाई शेख पण आम्हाला खूप चांगलं प्रोत्साहन मदत भेटते.